थांब मी लावतो. नाही सर, मी लावते ना. म्हाताऱ्याचा काउंटडाऊन आता सुरू झालाय. थोड्याच वेळात तो कायमचे डोळे मिटेल. काय रे विक्रांत, कसला विचार करतोयस? जे ठरलंय तेच. राजूने अर्धवट सोडलेलं काम आता मी पूर्ण करणार आहे. विक्रांत, अरे वेडा आहेस का तू? आणि ह्या सगळ्यामध्ये तू अडकलास तर काय करणार होतो आपण? त्यापेक्षा कोणाला तरी दुसऱ्याला हे काम करायला सांग ना. राजूवर विश्वास ठेवून आपल्या प्लॅनची वाट लागली. आपला प्लॅन आता आपल्यालाच वर्कआउट करावा लागेल. हो, पण त्या म्हाताऱ्याजवळ सतत हॉस्पिटलमध्ये कोणी ना कोणी असतं. मग हे तू कसं जमवून आणणार आहेस? डोंट वरी, माझा सगळा विचार करून चालाय. आता त्यात काही चेंज होणार नाहीये. विक्रांत, अरे मला भीती वाटतेय. हे बघ, तू जे काही करशील ना ते जरा सांभाळून कर. तसं इंद्रा आणि राणी आहे ना, त्या दोघांना हलक्यात घेता कामा नये आपण. त्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन काढली आहे मी. आईकडून कळलंय की राणी तिच्या मावशीकडे कार्यक्रमाला जाणार आहे आणि इंद्रा त्याच्या प्रॉब्लेम मध्ये अडकलाय. सो हॉस्पिटलमध्ये सुरेखा एकटी असणार आहे, जिला गोळात घेणं खूप सोपं आहे. विक्रांत, तू नेमकं काय करणार आहेस? नाही म्हणजे सगळ्यांसाठी तू तिकडे ऑफिसमध्ये असणार आहेस. जर का तू ऑफिसमध्ये असणार आहेस तर मग हॉस्पिटलमध्ये त्या म्हाताऱ्याला मारणं कसं शक्य आहे? उर्मिला, सगळ्यांसाठी मी ऑफिसमध्ये असणार आहे. माझी गाडी सुद्धा ऑफिसमध्येच पार्क करणार. पण संधी साधून मी हॉस्पिटल गाठणार. अच्छा, म्हणजे तू सगळ्यांसाठी ऑफिसमध्ये असणार आहेस पण प्रत्यक्षात त्या म्हाताऱ्यासमोर परफेक्ट. त्या म्हाताऱ्याशी 2 प्रेमाचे शब्द बोलणार, त्याला स्माइल करायला सांगणार आणि त्याला हसत हसत या जगाला गुड बाय करायला सांगणार. एक्झॅक्टली असंच कर. ऑल द बेस्ट विक्रांत. लवकरात लवकर हे काम कर. निघ लगेच. सर, काय झालं इकडे कुठं? इकडे एक सरप्राईज आहे. चल.